नरेंद्र अय्यर साहेबांनी गायलं आहे. गायलं ना यांचं, मी नरेंद्र अय्यर आहे. नरेंद्र अय्यर आपलं वालावलकर जे ते 18 नंबर मी 19 नंबर आजच्या सलीच्या ह्याच्यामध्ये सुनीलने खरंच खूप गाणं खूप छान गायलं. पण ऐका, माझ्या मनात ठसलेला माणूस एक ठसा काय उमटलेला आहे तर आपलं नरेंद्र अय्यर. जसे भारताचे उपपंतप्रधान नरेंद्र मोदी तसे आमचे दैसरचं ना की ठसकेदार व्यक्तिमत्व म्हटलं नरेंद्र अय्यर. आणि मी ना त्यांची प्रगट मुलाखत घेणार आहे. दैसरमध्ये येऊन मला 25 वर्ष झाली. पण नरेंद्र अय्यर ह्यांनी जो दैसरमध्ये आपल्या संघटनात्मक जिवंतपणा ठेवलेला आहे. ज्यावेळेला आम्ही आमच्या GSBच्या गार्डनवर जातो तिथे ज्यावेळेला नरेंद्र अय्यर येतात ना त्या उत्साहाचा धबधबा असतो. ते आपण जर पाहिलं आजचं जग आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीचं आहे, हे सगळं कृत्रिम आहे. पण जिवंत धरा नरेंद्र अय्यर. नरेंद्र अय्यर म्हटलं ना की या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्व आहे. आज नरेंद्र अय्यर म्हटलं आपण कधी ओळख करून दिली. नरेंद्र अय्यर अय्यरकडे ना तुम्हाला दादा कोंडकेच्या गाण्यांचा साठा मिळेल. आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणी तालुक्यातलो जावई मालुक्यात जे मालवण जो जावई म्हटलो ना अय्यर साहेब आज तुमची प्रगट मुलाखत घेतोय. तुम्हाला दैसरमध्ये येऊन किती वर्ष झाली? तसं पाहिलं तर मी 1980 मध्येच दैसरला आलेलो आहे. माझ्या वडिलांनी तिथे 1980 मध्ये रूम घेतला. पण मी 20 वर्ष बाहेर होतो. नालासोपाराला 10 वर्ष आणि 10 वर्ष घाटकोपरला होता. परत 2 वर्ष झाली मी पुन्हा दैसरला आलो. बघा, दैसरचे सुपुत्र जे 80 मध्ये दैसरमध्ये होते पण ते नालासोपारा घाटकोपरला गेले. ज्यावेळेला ते इकडे आले आल्यानंतर तुमचं पहिलं पाऊल कुठे पडलं? पहिलं मी गावदेवी मंदिरात गेलो आणि त्यानंतर मग GSB गार्डनला मला आपले नेरुरकर साहेब भेटले आणि त्यांनी मला मग या आपल्या ज्येष्ठ नागरिक इथे इंट्रोड्यूस केलं. आणि तिथे मग मला विवेक कामत, दिनेश नाईक, सुरेश पटेल आणि प्रकाश केडी, डेव्हिड प्रकाश असे बरेच भेटले. माहिमकर, सुरेश पाटील आणि ज्यांची नावं चुकली असतील, राहिली असेल त्याबद्दल क्षमा मागतो. पण चास्कर आहेत आणि कुंदर साहेब आहेत, बरेच लोक आहेत. हा, सिनियर सिटीजनच गोष्ट करतोय मी. सिनियर सिटीजन रजा मुराद. तुम्ही दैसरच्या एवढ्या मोठ्या लोकप्रिय टीम मध्ये या सामना खेळत आहे. आणि विशेष म्हणजे अय्यर साहेब अय्यर साहेब आपल्या दैसरची कुलस्वामिनी, दैसरचं म्हणजे ग्रामदैवत गावदेवीला तुम्ही सुरुवात झाली. बरेच वर्ष मी गावदेवीला अँकरिंग करायचो निवेदन असतं यात्रेमध्ये, नवरात्रमध्ये. ज्या तुम्ही इकडे आल्यानंतर आमच्यासारख्या केवळ ऐकणाऱ्या रसिकांना ते आमचं मन फुलफुलाया झालं. पण तुमच्याकडे सगळं कसं काय आलं? एक तुम्ही अजब रसायन असं मला वाटतं. तर तुमच्याकडे हे रसायन कुठून निर्मिती झाली? ॲक्च्युली प्रत्येकाकडे ते बॉर्न अँड बॉटम असतं. फक्त एक मला स्टेज हवा असतो. तो स्टेज मला ज्येष्ठ नागरिकांनी
इथे प्रोव्हाइड केलं आणि दुसरं GSB गार्डनला सुद्धा रोज मी गाणी गायचो. आता NL ला सगळ्या गाणी गातो. 4-5 गाणी रोज आमच्या तिथे प्रॅक्टिस होतात आणि तो एक स्टेज मिळाला. त्याच्यामुळे गाण्याचा रियाज झाला आणि रियाजमुळे परफेक्ट सूर यायला लागले. बरोबर हे सगळे सूर जुळलेले आहे आणि पोटामध्ये सगळे कावळे कोगलत आहे. कारण यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मला आज सहलीचा आनंद मिळतोय. तर आमचे दैसाचे कर्णधार सुरेश पाटील त्यांना आपल्याला काही सूचना करायच्या. आमचे नरेंद्र अय्यर, तुम्ही आज दत्ताराम मुळे यांना प्रगट मुलाखत दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार. तुम्ही आपल्या सिनियर सिटीजनमध्ये हर हुन्नरी जुन्नरकर वसंत ढोबळे होते, आताही आहेत ऑफकोर्स. पण त्याच्यानंतर एक यंग कलाकार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नरेंद्र अय्यर आपल्याला मिळाले. आणि खरोखर मागच्या टायमाला आम्ही एक पाटील रिसॉर्टमध्ये वजीरसिंगला गेलो होतो. काही जण गाडी प्यायला स्पेशली गेलेलो होतो. तिथे नरेंद्रने जी धमाल केली, वन मॅन शो केला होता. त्याच्यानंतर इथेही त्याने आता सकाळपासून तुम्ही अनुभवत असाल, त्याने जी मिमिक्री केलेली आहे, डायलॉगबाजी केलेली आहे, ती अतिसुंदर. धन्यवाद नरेंद्र. आणि नरेंद्रसारखी माणसं आपल्या पिकनिकला नेहमी असावी असं मला वाटतं. 12:30ला आणखी 5 मिनिटांनी आपल्याला इथून निघायचं आहे आणि जेवून झाल्यानंतर पुन्हा इथेच जमायचं आहे. आपण हौसी गेम खेळणार आहोत. ज्या कोणाला आराम करायचा असेल, वाम कुक्षी करायचं असेल, त्यांनी तकिया घेऊन झोपून जावं. नरेंद्र अय्यरजी तुमची जरा महाराष्ट्राची लोकवाणी लोकगाणी म्हणजे जे शिल्पा हो जी ग्रामीण गीता ढंग दादाकडून येतात त्यातले एक झलक होऊन द्या. जे तुम्ही गायलं आहे पाटीलवाडीमध्ये. आता तुमचा उल्लेख आला पाटीलवाडीमध्ये तुम्ही धमाल केली होती. तिथे तुम्हाला बैलगाडी आणि काय भेटलं असं निसर्ग राजाचं गीत हे तुमच्या मुखात लिहून द्या. एक कडवं घेतो. जीवा शिवाची बैल जोडा जाई आपल्याच घरा पुढं. जीवा मोराच्या मानचा रे डौल मानचा रागमानाचा मानचा रे रागमानाचा निवानी मान मान जोडी. एवढं तरी खूप छान आहे. पण एक महाराष्ट्राची लोकसंगीत खऱ्या अर्थाने नरेंद्र अय्यरला जपलेली आहे. धन्यवाद. आता आपण मस्त 5 मिनिटांनंतर स्नेह भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. एक गाणं घेतो.